Hello student, let's start our today's session of the physics. तर लास्ट टाइम आपण एक्सपान्शन थर्मल एक्सपान्शन ऑफ सॉलिड्सचा पार्ट स्टडी केलेला आहे. आता थर्मल एक्सपान्शन ऑफ लिक्विड्सचा पार्ट स्टडी करूया. थर्मल एक्सपान्शन ऑफ लिक्विड्स. थर्मल एक्सपान्शन ऑफ लिक्विड्स. ओके. आता सॉलिडचं जे थर्मल एक्सपान्शन आहे त्याच्यामध्ये काय काय होतं? लिनियर एक्सपान्शन होतं, एरियल एक्सपान्शन होतं आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन होतं. परंतु लिक्विड्समध्ये लिनियर किंवा एरियल एक्सपान्शन नसणार आहे, कारण लिक्विडला डेफिनेट शेप आणि साईज नसतं. म्हणजे लिक्विडला फक्त काय असणार आहे? व्हॉल्यूम एक्सपान्शन असणार आहे. ओके. सो फॉर लिक्विड्स देर इज ओनली व्हॉल्यूम एक्सपान्शन. ओनली व्हॉल्यूम एक्सपान्शन. म्हणजे लिक्विडच्या बाबतीत काय होतं? टेम्परेचर वाढलं की त्याचं व्हॉल्यूम काय होतं? वाढतं. त्याला काही एक्सेप्शन आहेत. फॉर एक्झाम्पल वॉटर इज द एक्सेप्शन फ्रॉम 0 to 4 डिग्री सेल्सिअस. वॉटरच्या बाबतीतच फक्त काय होतं? टेम्परेचर 0 to 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढल्यानंतर एक्सपान्शन होण्याऐवजी तिथं काय होतं? कॉन्ट्रॅक्शन होतं. इट इज ओनली फॉर वॉटर अँड फ्रॉम ओनली 0 to 4 डिग्री सेल्सिअस. ओके. 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्येच फक्त होणार आहे. इतर वेळी 4 डिग्रीच्या अबोव मात्र काय होणार आहे? कंटिन्युअसली ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस. ओके. आता वन्स अगेन इथं सेम टर्म येते, दॅट इज फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूम. जसं सॉलिडला येतं तसंच लिक्विडला देखील येतं. फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूम is always directly proportional to the change in temperature. Change in temperature. And therefore we can write here delta phi by phi is equal to, or delta phi by phi is directly proportional to delta T. Okay. Or delta phi divided by phi is equal to gamma delta T. And once again gamma म्हणजे काय असणार आहे? Coefficient of volume expansion. Coefficient of volume expansion of liquid. ठीक आहे. सो लक्षात घ्या पुन्हा एकदा, डेल्टा फी बाय फीचा फॉर्म्युला काय? डेल्टा फी बाय फी इज इक्वल टू गॅमा डेल्टा टी असा फॉर्म्युला आहे. याच्यावरून चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला येणार. चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू फी गॅमा डेल्टा टी येणार, और गॅमा फी डेल्टा टी. ओके. हे तिन्ही फॉर्म्युले पुन्हा एकदा इम्पॉर्टंट आहेत. फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूम किंवा पर्सेंटेज चेंज इन व्हॉल्यूम काढायचं असेल तर डेल्टा फी बाय फी गॅमा डेल्टा इज इक्वल टू गॅमा डेल्टा टी यूज करावं लागेल. डेल्टा फी इज इक्वल टू फी गॅमा डेल्टा टी हा फॉर्म्युला कधी वापरायचा? चेंज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड काढायचा असेल तर. चेंज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. ठीक आहे. अँड फायनल व्हॉल्यूम काय येणार आहे? फायनल व्हॉल्यूम म्हणजे ओरिजिनल व्हॉल्यूम प्लस इन्क्रीज्ड व्हॉल्यूम, म्हणजे फी प्लस, ओके, ओरिजिनल व्हॉल्यूम फी असणार ना, आणि त्याच्यामध्ये काय होणार? एवढं वाढणार आहे, फी गॅमा डेल्टा टी. ओके. अँड देअरफॉर final volume at T degree Celsius is equal to phi in bracket 1 plus gamma delta T. So this is the formula for the final volume. ओके. आता तुम्ही म्हणाल सॉलिड प्रमाणाच आहे, याच्यामध्ये डिफरंट काय आहे? तर याच्यामध्ये डिफरन्स आता येणार आहे, लक्षात घ्या. कारण लिक्विड्स जे आहे ते गरम कशामध्ये केले जातात? ते डायरेक्टली आपण हीट करू शकत नाही लिक्विडला. लिक्विड कॅन नॉट बी हिटेड डायरेक्टली, बट दे आर ऑलवेज हिटेड इन अ कंटेनर. ते काय करतो आपण? एका मेटलच्या कंटेनरमध्ये किंवा कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या ऑब्जेक्टच्या कंटेनरमध्ये त्याला हीट करतो, आणि तिथं फरक पडतोय. लक्षात घ्या, तिथं कसा फरक पडतोय बघा. लिक्विड्स कॅन नॉट बी हिटेड डायरेक्टली. लिक्विड्स can't be heated directly, but they are always heated in container. But they are always heated
इन ए कंटेनर दे आर ऑलवेज हिटेड इन अ कंटेनर. ओके, आता कंटेनर मध्ये हिट केल्यामुळं काय होणार आहे, ज्यावेळी लिक्विडचं राईज इन टेम्परेचर होणार त्यावेळी त्या कंटेनरचं देखील राईज इन टेम्परेचर होणार आणि त्या कंटेनरचं देखील व्हॉल्यूम एक्सपान्शन होणारच ना, बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतात, इथं लिक्विडशी रिलेटेड दोन टर्म्स येतात. एक आहे अपॅरंट एक्सपान्शन ऑफ द लिक्विड आणि दुसरा आहे रिअल एक्सपान्शन ऑफ द लिक्विड. ओके, सो देअरफॉर आपल्याला इथं काय करावं लागतील, कंटेनरचं एक्सपान्शन जर कन्सिडर केलं तर त्याच्यानुसार काय होणार आहे, लिक्विडच्या एक्सपान्शन मध्ये ओके इथं दोन टाइप्स येऊ शकतात. फर्स्ट इज द अपॅरंट एक्सपान्शन. अपॅरंट म्हणजेच काय होणार, त्याला म्हणणार आपण ऑब्झर्व्ड एक्सपान्शन. apparent or observed expansion of liquid. Apparent or the observed expansion of liquid. And second आहे that is real expansion. Real expansion of liquid. Real expansion of the liquid. ओके, आता अपॅरंट एक्सपान्शन ऑफ लिक्विड आणि रिअल एक्सपान्शन ऑफ लिक्विड चे फॉर्म्युले काय येणार, पुन्हा एकदा तेच फॉर्म्युले येणार आहेत. डेल्टा फी इज इक्वल टू फी गॅमा डेल्टा टी येणार आहे. परंतु इथं गॅमा काय असणार आहे, गॅमा अपॅरंट एक्सपान्शन साठी गॅमा अपॅरंट असणार आहे आणि रिअल एक्सपान्शन काढायचं असेल तर रिअल एक्सपान्शन. सो दिस इज द अपॅरंट एक्सपान्शन अँड दिस इज द रिअल एक्सपान्शन. सो रिअल एक्सपान्शन इज इक्वल टू ओरिजिनल व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड इंटू गॅमा रिअल इंटू काय येणार आहे, डेल्टा टी. आता ही अगोदर व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या की ऑब्झर्व्ड एक्सपान्शन म्हणजे काय आणि रिअल एक्सपान्शन ऑफ लिक्विड म्हणजे काय, आणि याच्यामध्ये जास्त कोण असणार हे तुम्हाला डिसाईड करता आलं पाहिजे. ओके, कुठलं जास्त असणार आहे. तर इथं लक्ष द्या, सपोज देर इज अ कंटेनर लाईक दिस, सिलेंड्रिकल कंटेनर आपण घेऊया. ओके, सो दिस इज अ सिलेंड्रिकल कंटेनर like this, and in this container liquid is filled up to this level. Okay, so this is the container. लिक्विड काय आहे, सध्या या लेवल पर्यंत भरलेला आहे. ओके, आता ज्यावेळी आपण याला हिटअप करणार त्यावेळी काय होणार आहे, लिक्विडचं रायझिंग. आता समजा फक्त लिक्विडचं एक्सपान्शन झालं, कंटेनरचं अजिबात एक्सपान्शन झालं नाही, फक्त लिक्विडचं एक्सपान्शन झालं, तर लिक्विडची लेवल जी आहे ती इथून काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल फायनल लेवल कदाचित इथंपर्यंत येईल, लिक्विडचं फक्त व्हॉल्यूम एक्सपान्शन झालं तर. ओके, ठीक आहे. जर कंटेनरचं एक्सपान्शन झालं नाही तर ठीक आहे, फक्त लिक्विडचं एक्सपान्शन झालं तर लेवल इथंपर्यंत येणार आहे. ओनली लिक्विड एक्सपांडेड, बरोबर. काहीतरी लेवल वाढणार ना, एवढं इन्क्रीज इन व्हॉल्यूम होणार आहे, डेल्टा व्ही होणार आहे. ठीक आहे, आता ज्यावेळी लिक्विडचं एक्सपान्शन होतंय त्यावेळी सॉलिडचं पण जर एक्सपान्शन झालं, म्हणजे कंटेनरचं एक्सपान्शन जर झालं, ठीक आहे, तर कंटेनरची साईज पण वाढणार ना. कंटेनर फॉर एक्झाम्पल असा होईल, so container will be like this. आणि कंटेनरचं जर एक्सपान्शन झालं तर आता ही लेवल आहे तेवढी राहील का, तर लेवल ही थोडीशी काय होणार आहे, या पद्धतीनं खाली जाणार. मग कारण हे लिक्विड जे आहे वर, जे वर आलेलं जे लिक्विड आहे ते थोडंसं काय होणार आहे, दोन्ही साईडला स्प्रेड होणार आणि ही त्याचे काय येणार आहे, फायनल लेवल येणार आहे, ही त्याची फायनल लेवल येणार. कारण वर आलेलं जे लिक्विड आहे ते काय होणार, दोन्ही साईडला आता थोडंसं पसरायला पाहिजे. सो दिस इज द, आणि आपल्याला दिसताना कसं दिसणार आहे, लिक्विडची लेवल ही दिसणार नाही, आता ही काय असणार आहे, ऑब्झर्व्ड लेवल असणार आहे, ऑब्झर्व्ड लेवल. ठीक आहे,
सो दिस इज द ओरिजिनल लेवल आणि आपल्याला ऑब्झर्व होताना एवढं राईज इन लेंथ एवढं दिसणार आहे आणि त्याच्यामुळे जनरली आपण सिलेंडरचा एरिया ए असेल, ठीक आहे, सिलेंडरचा एरिया ए असेल तर ए इंटू एल एवढं आपल्याला काय होणार आहे ते ऑब्झर्व होणार आहे. ए इंटू एल एवढंच ऑब्झर्व होणार आपल्याला ते. ठीक आहे, हे काय सांगतोय लक्षात येते का बघा. ए इंटू एल. परंतु ऍक्च्युली काय होणार आहे, रिअल राईट जी आहे ती काय असणार आहे, एवढी असणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ए इंटू फॉर एक्झाम्पल हे एल डॅश असेल, ए इंटू एल डॅश हे काय असणार आहे, रिअल इन्क्रीज इन व्हॉल्यूम असणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे याच्यामध्ये, ऑब्झर्ड इन्क्रीज, ऑब्झर्ड एक्सपान्शन जे आहे ते काय असणार आहे, नेहमी आपल्याला कमीच दिसणार. कंटेनरचं एक्सपान्शन झाल्यामुळे काय होणार आहे, लिक्विड थोडंसं काय होणार आहे त्याच्यामध्ये कंटेनरमध्ये साईडला स्प्रेड होणार, जेवढं वर यायला पाहिजे तेवढं आपल्याला ते वर दिसणार नाही. ओके, अँड देअरफॉर ऑब्झर्ड एक्सपान्शन ऑफ द लिक्विड इज लेस दॅन रिअल एक्सपान्शन ऑफ द लिक्विड. याच्यामध्ये पण कंडिशन अशी आहे की याचा कंटेनरचा व्हॉल्यूम एक्सपान्शन आणि लिक्विडचा व्हॉल्यूम एक्सपान्शन याच्यामध्ये काहीतरी कंडिशन आहे. ही कंडिशन जरा बघा व्यवस्थित. हे बघा, याच्यामध्ये गॅमा ऑफ द लिक्विड आणि गॅमा ऑफ द सॉलिड मध्ये जरासं बघूया आपण. गॅमा ऑफ द लिक्विड इज ग्रेटर दॅन गॅमा ऑफ द सॉलिड जर असेल तर एक्सपान्शन कुणाचं जास्त होणार, लिक्विडचं एक्सपान्शन जास्त होणार आणि सॉलिडचं एक्सपान्शन काय होणार आहे, म्हणजे कंटेनरचं एक्सपान्शन कमी होणार. मग लिक्विड लेवल जे आहे ते आहे त्याच्या वर, म्हणजे ओरिजिनल लेवल जे आहे त्याच्या वर येईल का खाली जाईल, तर लिक्विड लेवल काय होणार, राईज होणार. लिक्विड लेवल रायझेस. ठीक आहे, ही पण एक गोष्ट, ही थोडीशी याच्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे, ती जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. गॅमा ऑफ द लिक्विड इज ग्रेटर दॅन गॅमा ऑफ द सॉलिड असेल तर त्या कंटेनरमध्ये काय होणार आहे, लिक्विड लेवल राईज होणार. त्याच्यानंतर गॅमा ऑफ द लिक्विड इज एक्झॅक्टली इक्वल टू, जर गॅमा ऑफ द सॉलिड असेल तर जेवढं लिक्विडचं एक्सपान्शन होणार तेवढंच एक्झॅक्टली काय होणार आहे, त्या कंटेनरचं पण एक्सपान्शन होणार. मग लिक्विड राईज झालेली तुम्हाला दिसेल का, नाही दिसणार. ओके, लिक्विड लेवल रिमेन्स सेम. आणि याच्यामध्ये समजा असं झालं, गॅमा ऑफ द लिक्विड इज लेस दॅन गॅमा ऑफ द सॉलिड जर झालं, बरोबर आहे ना, म्हणजे कंटेनरच मोठा होणार, लिक्विड त्या पद्धतीने वाढणार नाही. कंटेनर मोठा झाला की लेवल आपली खाली जाणार आहे, बरोबर आहे ना. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, लिक्विडच्या थर्मल एक्सपान्शनमुळे काय होणार, लेवल राईज व्हायचा प्रयत्न होणार आहे आणि कंटेनर किंवा सॉलिडच्या एक्सपान्शनमुळे काय होणार, लेवल कमी व्हायचा प्रयत्न होणार आहे. ठीक आहे, दोघांचं एक्सपान्शन तेवढंच झालं तर लिक्विडमुळे जेवढं राईज होणार आहे तेवढंच सॉलिडमुळे कमी होणार आहे, त्याच्यामुळे लेवल तेवढीच राहणार आहे. जर गॅमा ऑफ द लिक्विड जास्त असेल, लिक्विडचं एक्सपान्शन जास्त झालं तर काय होणार आहे, आणि सॉलिडचं एक्सपान्शन कंपॅरेटिव्हली त्याच्या मानानं कमी झालं तर काय होणार, लेवल थोडीशी आपल्याला वर राईज झालेली दिसेल, कारण लिक्विडचं एक्सपान्शन जास्त झालंय ना. आणि जर गॅमा ऑफ द लिक्विड कमी असेल, गॅमा ऑफ द सॉलिड जास्त असेल तर काय होणार, सॉलिडचं एक्सपान्शन जास्त होणार, कंटेनरचं एक्सपान्शन जास्त होणार, कंटेनर मोठा होणार आणि कंटेनर मोठा झाला की लिक्विड लेवल त्याच्यामधली काय होणार आहे, खाली जाणार आहे. ओके, सो लिक्विड लेवल फॉल्स. या तीन गोष्टी पण लक्षात ठेवा. आता इथं आपण कन्सिडर करून जाऊया की गॅमा ऑफ द लिक्विड इज ग्रेटर दॅन गॅमा ऑफ द सॉलिड असेल. ओके, तर याच्यामध्ये काय होणार लक्षात घ्या, लिक्विड लेवल राईज होणार आहे, परंतु ऍक्च्युअल राईज जी आहे ती काय होणार आहे, म्हणजे जे आपल्याला दिसतंय त्याच्यापेक्षा ऍक्च्युअल राईज काय असणार आहे, जास्त असणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे ऑब्झर्व्ड एक्सपान्शन काय असणार आहे, लेस दॅन ऍक्च्युअल एक्सपान्शन किंवा रिअल एक्सपान्शन म्हणूया. ऑब्झर्व्ड एक्सपान्शन इज लेस दॅन रिअल एक्सपान्शन. बरोबर आहे ना. ऑब्झर्व्ड एक्सपान्शन कमी का दिसणार, कारण जसं लिक्विडचं व्हॉल्यूम वाढायला लागलंय तसं कंटेनरचं पण व्हॉल्यूम वाढायला लागलंय.
जसं लिक्विडचं व्हॉल्यूम वाढायला लागलंय तसं कंटेनरचं पण व्हॉल्यूम वाढायला लागलंय. कंटेनरचं व्हॉल्यूम वाढलंच नसतं तर लिक्विड लेवल काय झाली असते, जास्त राईज तुम्हाला दिसलं असतं. ओके, बरोबर आहे ना. आणि जास्त राईज झालेलं दिसलं असतं जर कंटेनरचं म्हणजे सॉलिडचं एक्सपान्शन झालं नसतं तर. आता सॉलिडचं पण एक्सपान्शन झाल्यामुळे काय होणार आहे, ती राईज जी आहे ती तेवढी तुम्हाला दिसणार नाही, थोडीशी कमी दिसणार. त्याच्यामुळे मी काय सांगतोय ते लक्षात येते का बघा. ऑब्झर्व्ड एक्सपान्शन जे आहे ते ऑलवेज लेस दॅन काय असणार आहे, रिअल एक्सपान्शन असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं आपण असं लिहू शकतो की रिअल एक्सपान्शन ऑफ द लिक्विड, रिअल एक्सपान्शन ऑफ लिक्विड इज इक्वल टू फॉर्म्युला काय लिहू शकतो रे आपण, रिअल एक्सपान्शन जास्त व्हायला पाहिजे ना. रिअल एक्सपान्शन ऑफ द लिक्विड इज इक्वल टू ऑब्झर्व्ड एक्सपान्शन प्लस एक्सपान्शन ऑफ द कंटेनर. हे सेंटेन्स लक्ष या इक्वेशनचा मीनिंग अंडरस्टँड होतोय का बघा. किंवा हे आपण असं पण लिहू शकतो काय, ऑब्झर्व्ड एक्सपान्शन ऑफ लिक्विड इज इक्वल टू काय होणार आहे, रिअल एक्सपान्शन ऑफ लिक्विड मायनस एक्सपान्शन ऑफ दॅट सॉलिड कंटेनर. एक्सपान्शन ऑफ कंटेनर. हे बघा, लिक्विडच्या एक्सपान्शन मध्ये हा एवढाच पार्ट आहे आणि तो इझी आहे, व्यवस्थित फक्त लक्ष देऊन बघा. ओके, सो ऑब्झर्व्ड एक्सपान्शन ऑफ लिक्विड हे काय, कसं काढणार तुम्ही, जे काय रिअल एक्सपान्शन लिक्विडचं होणार आहे त्याच्यामधून काय होणार आहे, कंटेनरचं एक्सपान्शन मायनस करावं लागेल. तेवढं एक्सपान्शन आपल्याला दिसणार आहे, रिअल एक्सपान्शन कधीच दिसणार नाही. म्हणजे हा तिन्हीमध्ये फॉर्म्युला येणार आहे. ठीक आहे. ऑब्झर्व्ड एक्सपान्शन इज इक्वल टू रिअल एक्सपान्शन ऑफ द लिक्विड मायनस एक्सपान्शन ऑफ द कंटेनर. किंवा आपण असं लिहू शकतो, रिअल एक्सपान्शन ऑफ द लिक्विड इज इक्वल टू ऑब्झर्व्ड एक्सपान्शन प्लस एक्सपान्शन ऑफ द कंटेनर. ठीक आहे. आता ऑब्झर्व्ड एक्सपान्शन ऑफ लिक्विड म्हणजे काय लिहिणार, फी गॅमा अपेरेंट डेल्टा टी लिहिणार. रिअल एक्सपान्शन म्हणजे फी गॅमा रिअल डेल्टा टी मायनस कंटेनरचं एक्सपान्शन म्हणजे फी गॅमा ऑफ द सॉलिड डेल्टा टी. आता फी डेल्टा टी कॅन्सल होईल आणि गॅमा अपेरेंट इज इक्वल टू काय येणार आहे, गॅमा रिअल मायनस गॅमा ऑफ द कंटेनर किंवा सॉलिड येणार आहे. हा एक फॉर्म्युला आता इथे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ओके. किंवा हे आपण असं पण लिहू शकतो, गॅमा अपेरेंट म्हणजे अपेरेंट कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन हे इक्वल टू काय असणार आहे, इक्वल टू apparent coefficient of volume expansion is equal to real coefficient of volume expansion minus volume expansion of solid किंवा 3 times linear expansion of solid असा आपण फॉर्म्युला लिहू शकतो. कारण गॅमा म्हणजे काय असतं, 3 अल्फा असतं. ते कुणाला अप्लाय होतं, फक्त सॉलिड्सला अप्लाय होतं, लिक्विड्सला अप्लाय होत नाही. सॉलिड्सला फक्त अल्फा असतो ना, लिक्विडला अल्फा नसतो. तर हा पार्ट जरा बेसिकली लक्षात आला का बघा. हे बघा, पुन्हा एकदा आपण सुरुवातीपासून बघूया. थर्मल एक्सपान्शन ऑफ लिक्विड. लिक्विडला फक्त थर्मल एक्सपान्शन असतं आणि त्याच्यामुळे याला फक्त कुठला कोइफिशियंट असणार आहे, कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन असणार आहे. आणि त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे हे 3 फॉर्म्युले येणार आहेत. जसे सॉलिडला असतात तसे लिक्विडला देखील असणार आहेत. तर पहिला फॉर्म्युला डेल्टा फी बाय फी इज इक्वल टू गॅमा डेल्टा टी. ओके. त्याच्यानंतर डेल्टा फी इज इक्वल टू फी गॅमा डेल्टा टी आणि फायनल व्हॉल्यूम येणार आहे फी इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल्टा टी. ठीक आहे. आता हे फायनल व्हॉल्यूम ऑफ लिक्विड जे आहे ते 2 प्रकारचे असणार आहेत, ते म्हणजे अपेरेंट आणि रिअल. ओके. तर अपेरेंट आणि रिअल मध्ये काय होणार बघा, याच्यामध्ये ही एवढीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की रिअल एक्सपान्शन ऑफ लिक्विड म्हणजे काय असणार आहे, ऑब्झर्व्ड एक्सपान्शन ऑफ लिक्विड प्लस एक्सपान्शन ऑफ दी कंटेनर असणार आहे. ऑब्झर्व्ड एक्सपान्शन ऑफ लिक्विड प्लस एक्सपान्शन ऑफ कंटेनर.
आणि त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला काय मिळतो, गॅमा अपॅरंट इज इक्वल टू गॅमा रियल मायनस 3 टाइम्स कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ द कंटेनर ऑर द सॉलिड. लक्षात येतंय? आणि याच्यामध्ये पण आपण हे बघितलंय की लिक्विड आणि सॉलिडचा गॅमा, ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये रिलेशन काय असल्यानंतर लिक्विड लेवल राईज होते का फॉल होते का सेम राहते. लक्षात घ्या, लिक्विड आणि सॉलिडचा गॅमा जर सेम झाला तर लिक्विड लेवल आहे तेवढे राहणार. ठीक आहे. जर लिक्विडचा गॅमा जास्त असेल तर काय होणार आहे, लिक्विड लेवल राईज होणार आहे. आणि लिक्विडचा गॅमा जर कमी असेल ऍज कम्पेअर टू सॉलिड तर काय होणार आहे, लिक्विड लेवल फॉल होणार आहे. ओके, लिक्विड लेवल फॉल होणार आहे. लिक्विड लेवल राईज होणार का फॉल होणार याच्यावर मी एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो. बघा, एका लिक्विडचा व्हॉल्यूम एक्सपान्शन आहे, लिक्विडचा कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन, कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम, कोइफिशियंट ऑफ फॉर लिक्विड, कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन आहे एक्स. कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन किती आहे, एक्स आहे. आणि तो ज्या कंटेनर मध्ये ठेवलेला आहे ते लिक्विड ज्या कंटेनर मध्ये भरलेला आहे त्याचा कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आहे x/2. क्वेश्चन कसा आहे बघा, व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. लिक्विड जे आहे त्याचा कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन आहे x, आणि ते लिक्विड ज्या कंटेनर मध्ये भरलेलं आहे त्या कंटेनरचा कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आहे x/2. ठीक आहे. तर आता या कंटेनर मध्ये हे लिक्विड आपण हीटअप केलं तर लिक्विड लेवल राईज होणार का फॉल होणार आहे? टेल मी युअर आन्सर, वेदर लिक्विड लेवल इज गोइंग टू राईज ऑर फॉल. हे बघा, लिक्विड लेवल राईज होणार का फॉल होणार हे कशावरून ठरवायचं? गॅमा कुणाचा जास्त आहे कुणाचा कमी आहे हे फक्त ठरवायचं ना. आता लिक्विडचा गॅमा ऑफ लिक्विड किती आहे सांगा? गॅमा ऑफ लिक्विड तर एक्स आहे ना. गॅमा ऑफ सॉलिड किती आहे रे? त्या कंटेनरचा गॅमा किती आहे एवढंच बघा ना, बाकी काय बघायची गरज आहे? गॅमा ऑफ सॉलिड x/2 आहे का? अरे हे जरा बघा, हे अल्फा दिलाय त्याचा अल्फा, अल्फावरून गॅमा कसं काढायचं? सॉलिडचा अल्फा माहित असेल तर गॅमा कसं काढायचं असतं हे बघा जरा. कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन कंटेनरचा दिलाय का? नाही, लिनियर एक्सपान्शन दिलाय, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला दिली रे. मग अल्फा दिलेला असेल तर गॅमा कसं काढतो? 3 टाइम्स अल्फा केलं तर गॅमा मिळणार ना. म्हणजे सॉलिडचा गॅमा किती होणार आहे? 3x/2 येणार, म्हणजे 1.5x येणार. काही स्टुडंटनी फक्त x आणि x/2 ला कम्पेअर केलंय. ते बघा व्हॉल्यूम, आता दोन्हीचं व्हॉल्यूम म्हणजे लिक्विडचा व्हॉल्यूम एक्सपान्शन x आणि सॉलिडचा व्हॉल्यूम एक्सपान्शन x/2. व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हटलं असतं तर काय झालं असतं? राईज झालं असतं. दोन्हीमध्ये व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हटलं असतं तर. लिक्विडमध्ये व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हटलंय आणि सॉलिडमध्ये लिनियर एक्सपान्शन म्हटलंय. लिनियर एक्सपान्शन व्हॉल्यूम एक्सपान्शन अगोदर काढावं लागेल तुला आणि तुम्हाला, आणि मग कम्पेअर करावं लागेल. आता सॉलिडचा गॅमा जास्त असेल, मी तुम्हाला सांगितलंय की दोघांचा गॅमा सेम असेल तर नायदर रायझेस नॉर फॉल्स. लिक्विडचा गॅमा जास्त असेल तर काय होते? लेवल राईज होते. आणि लिक्विडचा गॅमा कमी असेल तर लेवल फॉल होते. एवढं फक्त थिंक करायचं आहे. तर इथं गॅमा ऑफ लिक्विड इज लेस दॅन गॅमा ऑफ द कंटेनर अँड देअरफॉर लिक्विड लेवल इज गोइंग टू फॉल. ऑन हिटिंग, कारण त्या कंटेनरचं एक्सपान्शन जे आहे ते जास्त होणार आहे. तर पुन्हा एकदा बघा, लिक्विडच्या एक्सपान्शन मध्ये महत्वाच्या गोष्टी काय लक्षात ठेवायच्या आहेत? एक म्हणजे कुणाचा गॅमा जास्त असल्यानंतर लिक्विड राईज होणार का फॉल होणार ही पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर कंटेनरचं जर एक्सपान्शन होत असेल तर तिथं लिक्विडच्या एक्सपान्शन मध्ये दोन गोष्टी येतात, एक म्हणजे रिअल एक्सपान्शन आणि दुसरं म्हणजे अपॅरंट एक्सपान्शन. आणि याच्यामध्ये जास्त कोण असतं नेहमी लक्षात ठेवायचं? रिअल एक्सपान्शन जास्त असतं आणि कंटेनरच्या एक्सपान्शनमुळे ते काय आपल्याला दिसतं? कमी दिसतं. म्हणजे ऑब्झर्व्ड एक्सपान्शन हे नेहमी कमी दिसणार आहे. आणि त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, observed expansion is equal to real expansion of the liquid minus expansion of the container. हा एक फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावा लागेल, जो न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना यूज करावा लागतो. ऑब्झर्व्ड एक्सपान्शन कसं काढायचं? फी गॅमा अपॅरंट इंटू डेल्टा टी.
हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. ऑब्झर्व्ड एक्सपान्शन कसं काढणार? फी गॅमा अपॅरंट इंटू डेल्टा टी. रिअल एक्सपान्शन कसं काढणार? फी गॅमा रिअल इंटू डेल्टा टी. एवढंच तर आहे. आणि एक्सपान्शन ऑफ सॉलिड कसं काढणार आहे? फी गॅमा ऑफ द सॉलिड इंटू डेल्टा टी. आणि अल्फा दिलेला असेल तर त्याच्यावरून गॅमा कसं काढायचा? 3 टाइम्स करायचं, हे पण माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि त्या गॅमा मध्ये रिलेशन काय असतं? तर गॅमा अपॅरंट इज इक्वल टू गॅमा रिअल मायनस गॅमा ऑफ द सॉलिड. हे 3 गॅमा मधलं रिलेशन, हे देखील इथं माहिती असणं आवश्यक आहे. आणखी एक महत्वाचा इथं पार्ट आहे, तो म्हणजे काही वेळेला एक कंटेनर काटोकाट भरलेला आहे. अगदी एक कंटेनर काटोकाट, म्हणजे क्वेश्चन कसा असतो बघा. एक कंटेनर जो आहे तो फुल हाईटला भरलेला आहे. ठीक आहे. आणि त्याला हिटअप केल्यानंतर लिक्विडचा ओव्हरफ्लो किती होईल असं जर विचारलं, लिक्विडचा ओव्हरफ्लो किती होईल, तर काय करायचं असतं? ऑब्झर्व्ड इन्क्रीज इन व्हॉल्यूम काढायचं असतं. तर ही एक इथं क्वेश्चनचे रिलेटेड लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट टर्म आहे. नोट दिस. काय? क्वांटिटी ऑफ लिक्विड ओव्हरफ्लो. कारण काटोकाट जर भरलेला असेल लिक्विड कंटेनरमध्ये, ओके, आणि लिक्विडचं एक्सपान्शन झालं तर काय होणार आहे? लिक्विड त्या कंटेनरमधून बाहेर पडणार आहे. तर किती अमाऊंट ऑफ लिक्विड ओव्हरफ्लो झालेला असेल, ओके, ते काढायचं असेल तर क्वांटिटी ऑफ लिक्विड ओव्हरफ्लो इज ऑलवेज इक्वल टू काय असतं? ऑब्झर्व्ड एक्सपान्शन. ऑब्झर्व्ड एक्सपान्शन ही एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची. म्हणजे किती लिक्विड ओव्हरफ्लो होईल हे काढायला सांगितलं तर ऑब्झर्व्ड एक्सपान्शन काढायचं. ठीक आहे. आणि ऑब्झर्व्ड एक्सपान्शन कसं काढायचं? तर रिअल एक्सपान्शन मायनस एक्सपान्शन ऑफ द कंटेनर, ही नेहमीची आपली टर्म. एवढाच पार्ट आहे लिक्विडच्या एक्सपान्शन मध्ये. ठीक आहे. आता लिक्विडच्या एक्सपान्शन मध्ये आणखी एक टर्म आहे, दॅट इज अनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. anomalous behavior of the water. आता हे anomalous behavior of water म्हणजे काय असतं? तर जनरली काय होतं? लिक्विडचं हिटअप केल्यानंतर एक्सपान्शन होतं, हिटिंग केल्यानंतर टेम्परेचर वाढल्यानंतर एक्सपान्शन होणार आहे. ओके, व्हॉल्यूम एक्सपान्शन. परंतु वॉटरला 0 पासून 4 डिग्री पर्यंत हिटअप केल्यानंतर, हीट केल्यानंतर, टेम्परेचर वाढवल्यानंतर त्याचं एक्सपान्शन होण्याऐवजी कॉन्ट्रॅक्शन होतं. किंवा आपण टेम्परेचर कमी कमी करत गेलो तर 4 डिग्री पासून 0 डिग्री पर्यंत काय होतं त्याचं? ओके, 4 डिग्री पासून 0 डिग्री पर्यंत त्याचं काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. ठीक आहे. यालाच काय म्हणायचं? अनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर असं म्हणायचं. आणि त्याच्यामुळे याच्या ग्राफ जर आपण ड्रॉ केला तर ग्राफ जो आहे तो या पद्धतीने येणार आहे. सपोज दिस इज द 0 डिग्री सेल्सियस. 0 डिग्री सेल्सियस. ठीक आहे. दिस इज 4 डिग्री सेल्सियस. अँड ऑन वाय ऍक्सिस देर इज अ व्हॉल्यूम. तर याचा ग्राफ कसा येणार बघा. 0 डिग्री सेल्सियस पासून 4 डिग्री सेल्सियसला जाताना व्हॉल्यूम जे आहे ते वाढण्याऐवजी काय होणार आहे? कमी 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 होत जाणार आहे. लाईक दिस. म्हणजे 4 डिग्री सेल्सियसला व्हॉल्यूम काय असणार आहे? सगळ्यात कमी. आणि परत 4 डिग्री सेल्सियस पासून पुढे जात असताना व्हॉल्यूम परत काय होणार आहे? वाढत वाढत जाणार आहे. सो दिस इज द ग्राफ बिटवीन व्हॉल्यूम अँड द टेम्परेचर फॉर द वॉटर. 0 डिग्री सेल्सियस पासून 4 डिग्री सेल्सियसला जाईपर्यंत काय होणार आहे? व्हॉल्यूम कमी कमी होत जाणार. आणि 4 डिग्री सेल्सियस नंतर काय होणार आहे? ते परत व्हॉल्यूम काय होतं? टेम्परेचर वाढेल तसं वाढत जातं. म्हणजे अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर जे आहे ते कुठं असतं? फक्त 0 to 4 डिग्रीच्या मध्ये असतं. त्याच्यामुळे डेन्सिटीचा ग्राफ कसा येणार मग? डेन्सिटीचा ग्राफ असा बरोबर उलटा येणार मग. डेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. ओके, सो दिस इज 0 डिग्री सेल्सियस, दिस इज 4 डिग्री सेल्सियस. 0 डिग्री सेल्सियसला डेन्सिटी काय असणार आहे? कमी असणार. 4 डिग्री सेल्सियसला वाढणार आणि परत काय होणार? डेन्सिटी कमी 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 होत जाणार आहे. सो दिस इज द डेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. ओके, सो वॉटर, थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की वॉटरची डेन्सिटी सगळ्यात जास्त कुठल्या टेम्परेचरला असते? वॉटरची डेन्सिटी सगळ्यात जास्त कुठल्या टेम्परेचरला असते? आन्सर काय येणार सांगा? 0 डिग्री सेल्सियसला नसते.
वॉटरची डेन्सिटी सगळ्यात जास्त 4 डिग्री सेल्सिअसला असते. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसचं जे वॉटर आहे त्याची डेन्सिटी सगळ्यात जास्त असते. सो डेन्सिटी ऑफ वॉटर is max at 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअस. आता इथं आणखी एक डेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचरचा आणखी एक इथं ग्राफ काढूया. टेम्परेचर याच्यामध्ये लिक्विड स्टेट आणि सॉलिड स्टेट, ओके, या दोन्हीचा जर ग्राफ काढायचा झाला तर या पद्धतीनं असं होणार आहे. सपोज दिस इज 0 डिग्री सेल्सिअस, this is 0 degree Celsius, okay. Suppose this is 4 degree Celsius, 4 degree Celsius, आणि इकडे काय असणार आहे, मायनस मध्ये टेम्परेचर असणार आहे, ओके. सो दॅट इज -4 डिग्री सेल्सिअस, -8 डिग्री सेल्सिअस अँड सो ऑन. ठीक आहे. आता 0 डिग्री सेल्सिअसच्या वरच फक्त काय असतं, वॉटर असतं, तर त्याचा डेन्सिटीचा ग्राफ कसा येणार आहे, ओके. डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्सिमम ऍट 4 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हा जो ग्राफ येणार तो असा येणार आहे. म्हणजे 0 पासून 4 डिग्री पर्यंत डेन्सिटी काय होते, वाढत वाढत जाते आणि तिथून पुढे काय होते, कमी कमी होत जाते. आणि 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली काय असणार आहे, आईस असणार ना, आणि आईसची डेन्सिटी जी आहे ती या पद्धतीने व्हॅरी होते, लाईक दिस. सो दिस इज फॉर आईस अँड दिस इज फॉर वॉटर. आणि याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल अनॉमलस बिहेवियर वॉटरमध्ये की वॉटरची डेन्सिटी जी आहे 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरची डेन्सिटी जास्त आहे आणि 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसची डेन्सिटी काय आहे, कम्पॅरेटिव्हली कमी आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, आईस फ्लोट्स ओव्हर वॉटर. आईस फ्लोट्स ओव्हर वॉटर म्हणजे तो काय होत नाही, त्याच्यामध्ये मर्ज होत नाही. जनरली मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं, कुठलाही जर सबस्टन्स आपण घेतला तर सॉलिड स्टेटमध्ये सगळ्यात जास्त डेन्सिटी असते, लिक्विडमध्ये त्याच्यापेक्षा कमी आणि गॅसेसमध्ये सगळ्यात कमी असते. वॉटरच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. वॉटरच्या बाबतीत लिक्विड स्टेटमध्ये सगळ्यात जास्त डेन्सिटी असते आणि ती पण कुठं, 4 डिग्री सेल्सिअसला. सॉलिड स्टेटमध्ये काय असते, त्याच्यापेक्षा कमी डेन्सिटी असते, ओके. आणि गॅसेस स्टेटमध्ये कमीच असते, लक्षात घ्या. सो लिक्विड स्टेटमध्ये डेन्सिटी सगळ्यात जास्त असणारा एकमेव सबस्टन्स आहे आणि तो म्हणजे काय आहे, वॉटर आहे, ओके. सॉलिड स्टेटमध्ये काय होणार आहे, म्हणजे आईस जो आहे त्याची डेन्सिटी कमी असते आणि म्हणून काय होतो, आईस जो आहे तो वॉटरवर फ्लोट होतो. आता या अनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर जे आहे ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे, दिस इज इम्पॉर्टंट फॉर द ॲक्वेटिक लाईफ. ॲक्वेटिक लाईफ साठी हे खूप इम्पॉर्टंट आहे, ओके. अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर is important for aquatic life, ओके. कारण लक्षात घ्या, इथं काय होणार, टेम्परेचर ज्यावेळी कमी 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 होत जाणार त्यावेळी काय होणार आहे, समजा टेम्परेचर काय झालं, सुरुवातीला 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल, तर टेम्परेचर जसं कमी 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 होत जाईल तसं डेन्सिटी काय होणार आहे, वाढत 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 जाणार आहे. आणि डेन्सिटी वाढत जाईल तसं काय होणार आहे, आता टेम्परेचर कुठून कमी होणार, सरफेस पासून कमी होणार ना टेम्परेचर, कारण वॉटरचा सरफेस जो आहे, लक्षात घ्या, हे बघा, सपोज कंटेनर मध्ये आपल्या वॉटर आहे लाईक दिस आणि सराउंडिंग टेम्परेचर जे आहे, ओके, एअर टेम्परेचर कंटिन्युअसली कमी व्हायला लागलंय, एअर टेम्परेचर. तर एअर टेम्परेचर कमी झाल्यानंतर टेम्परेचर कुठून कमी व्हायला चालू होणार, हे सरफेसला जे वॉटर असणार आहे त्याचं टेम्परेचर कमी होणार आहे, लक्षात घ्या. आणि हे टेम्परेचर, एअरचं टेम्परेचर समजा 20 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत निघालं तर काय होणार बघा, 20 to 4 काय होतं, डेन्सिटी वाढत 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 जाते. 20 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत ग्राफ मध्ये दिसते ना, डेन्सिटी वाढत जाते. आता डेन्सिटी जर वाढली तर काय होणार, ते वॉटर खाली जाणार आहे आणि नेहमी लक्षात घ्या, डेन्स वॉटर खाली राहणार आणि जे रेअर वॉटर आहे ते वर येणार ना. म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय होतंय बघा,
वरचं वॉटर डेन्सर होतंय आणि ते मग काय होणार आहे, खाली जाणार आहे आणि खालचं वॉटर वर होणार आहे, वर येणार आहे आणि अशा प्रकारे काय होणार आहे, फायनली सगळ्या वॉटरचं टेम्परेचर काय होणार आहे, 4 डिग्री सेल्सिअस होणार आहे. ओके, म्हणजे याला काय म्हणतो आपण, कन्व्हेक्शन करंट असं म्हणतो. कन्व्हेक्शन करंट सेटअप होणार आहे. वॉटर जे आहे, वरच्या वॉटरचं टेम्परेचर कमी झालं की ते जास्त डेन्स होणार, जास्त डेन्स झालं की काय होणार आहे, ते बॉटमला जाणार. ओके, आणि बॉटमला गेलं की काय होणार आहे, खालचं जे वॉर्म वॉटर आहे ते वर येणार आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, या पद्धतीनं कन्व्हेक्शन करंट सेटअप होणार आणि सगळ्या वॉटरचं टेम्परेचर फायनली किती होणार आहे, 4 डिग्री सेल्सिअस होणार आहे. हे जे मी सांगतोय ते लक्षात येते का बघा. समजा सुरुवातीला एअरचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे, पुन्हा एकदा सांगतोय, आणि वॉटरचं टेम्परेचर देखील 20 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, आता एअरचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी झालं. 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण विचार करतो, तिथून पुढे पण विचार करायचा आहे. इथपर्यंत अगोदर विचार करा. 20 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत एअरचं टेम्परेचर कमी झालं, तर हा वरचं जे वॉटर आहे त्याचं टेम्परेचर पण काय होणार, कमी व्हायला लागणार. आता टेम्परेचर कमी होईल तसं काय होतं, ग्राफ बघा ना, डेन्सिटीचा ग्राफ. 20 पासून 4 पर्यंत फक्त विचार करा इनिशियली, 20 टू 4 डिग्री सेल्सिअस. 20 पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय होतं, वॉटरची डेन्सिटी वाढत 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 जाते. डेन्सिटी वाढायला लागली ना. 20 डिग्री सेल्सिअसला बघा, ही डेन्सिटीची व्हॅल्यू आहे आणि 4 डिग्री सेल्सिअसला डेन्सिटीची व्हॅल्यू आहे. म्हणजे सरफेसचं वॉटर जे आहे ते काय होणार, डेन्स होणार. कुठं, 20 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जात असताना. आणि डेन्स वॉटर काय होणार आहे, ते बॉटमला जाणार. खालचं वॉटर वर येणार आहे आणि त्याला वर आलेल्या वॉटरचं टेम्परेचर मग काय होणार आहे, परत कमी होणार आणि या पद्धतीनं फायनली सगळ्या वॉटरचं टेम्परेचर काय होणार आहे, 4 डिग्री सेल्सिअस होणार. आता पुढे विचार करा, 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअसला काय होणार. 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअसला. आता 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअसला आपण निघालो तर डेन्सिटी जी आहे ती काय होते, कमी 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 होत जाते. आता हे तुम्हाला माहित पाहिजे की एखादा ऑब्जेक्ट फ्लोट कधी होतो, ऑब्जेक्ट फ्लोट होण्यासाठी त्याची डेन्सिटी कमी पाहिजे आणि लिक्विडची डेन्सिटी त्याच्या खाली जास्त पाहिजे, तरच तो ऑब्जेक्ट फ्लोट होतो, माहित आहे ना. मग आता 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाताना आपण विचार केला. आता हा वरचा एक टॉप लेअर ऑफ वॉटर आपण कन्सिडर करूया. टॉप लेअर ऑफ वॉटर जर तुम्ही कन्सिडर केला तर याचं टेम्परेचर आता 4 डिग्री सेल्सिअस पासून समजा 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलं तर हे वॉटर डेन्स होणार का ते हलकं होणार आहे वॉटर. आता डेन्स होणार का रेअर होणार, आता डेन्सिटी काय होणार, आता 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत डेन्सिटी कमी व्हायला लागली, तो त्याच्यामुळे ते रेअर होणार आणि रेअर झाल्यामुळे आता ते खाली जाणार का. कारण एखादा ऑब्जेक्ट खाली मर्ज कधी होतो किंवा खाली कधी जातो, डेन्सिटी काय झाली पाहिजे, त्याची वाढली पाहिजे तर तो खाली जाणार. त्याच्यामुळे आता काय होणार आहे, जे 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअसचं जे वॉटर आहे ते टॉप सरफेसलाच असणार आहे, ते खाली जाऊ शकणार नाही, वरच राहणार आहे तसं. आणि फायनली त्याचं काय होणार आहे, 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर गेल्यानंतर काय होणार आहे, त्याचं आईस मध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे 0च्या पण खाली गेलो, मायनस मध्ये गेलो, -10 डिग्री सेल्सिअस पर्यंत, तर पुन्हा एकदा काय होते, डेन्सिटी कमीच होते आणि डेन्सिटी कमी झाल्यामुळे ते हलकं होतं, हलकं झाल्यामुळे ते वरच राहतं. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, बॉटमचं वॉटर जे आहे ते नेहमी काय होणार, 4 डिग्री सेल्सिअसलाच राहणार, म्हणजे लिक्विड स्टेटमध्येच राहणार. ओके, वरचं टेम्परेचर, वरच्या लेअरचं टेम्परेचर जरी 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 झालं, 0 पासून -10, -20, -30 जरी झालं, ओके, तरी ते खाली येऊ शकणार नाही. आता वॉटर वरच राहणार आणि त्याच्यामुळे हीट ट्रान्सफर होणार नाही. आणि आईस इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट, हे अगोदर लक्षात ठेवा. आईस इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट, म्हणजे आतमधलं जे 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर जे आहे ते 4 डिग्री सेल्सिअसच राहणार. ओके, त्याच्यामुळे वॉटरचं टेम्परेचर म्हणजे बॉटम ऑफ सी च्या वॉटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसच्या जनरली खाली जात नाही. 4 डिग्री सेल्सिअसलाच जास्तीत जास्त जातं. म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर कितीही जाऊ दे, -100, -200 जाऊ दे, परंतु बॉटमचं सीच्या बॉटमचं वॉटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंतच मिनिमम खाली जाऊ शकतं, त्याच्या खाली जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे वॉटर लिक्विड स्टेटमध्येच राहतं कंटिन्युअसली. आणि लिक्विड स्टेटमध्ये राहिल्यामुळं तिथं जी काही ॲक्वेटिक लाईफ असणार आहे, प्लांट, फिश, ॲनिमल्स जे काय असतील तिथं, ते काय होऊ शकतात, जिवंत राहू शकतात. जर हे अनॉमलेस बिहेवियर नसतं, टेम्परेचर कमी करेल तसं डेन्सिटी जर वाढतच गेली असती,
टेम्परेचर कमी केल्यावर व्हॉल्यूम कमी होणार आणि डेन्सिटी वाढत जाणार. डेन्सिटी जर वाढतच गेली असते तर कंटिन्युअसली इथं कन्व्हेक्शन करंट सेटअप झाला असता आणि 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली काय झालं असतं, संपूर्ण लिक्विड जे आहे ते आईस फॉर्म झालं असतं, वॉटर फॉर्म झालं असतं. आणि पूर्ण जर आईसच तयार झाला असता तर ॲक्वेटिक लाईफ म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये पूर्ण सी जर गेला असता, ओके, तर काय झालं असतं, तिथे ॲक्वेटिक लाईफ जिवंत राहिली नसती. बरोबर. And therefore for aquatic life this anomalous behavior of the water is important. ओके. त्याचबरोबर तुम्ही कदाचित 10th मध्ये कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर स्टडी केलेले असतील, तर त्याच्यामध्ये बर्स्टिंग ऑफ वॉटर पाईप्स इन विंटर सीझन, वॉटर पाईप मध्ये काय होतात, विंटर सीझन मध्ये फुटतात, बर्स्ट होतात. हे कशामुळे होतं? इट कॅन हॅपन ड्यू टू द अनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. बरोबर आहे ना? ज्याच्यामध्ये जर सराउंडिंगचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलं तर त्या पाईपमध्ये असणाऱ्या वॉटरचं टेम्परेचर देखील काय होतं, 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जातं. आणि 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली वॉटरचं काय होतं, 4 टू 0 जाताना डेन्सिटी वाढते, म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे 4 टू 0 जात असताना डेन्सिटी काय होते, कमी होते, सॉरी, व्हॉल्यूमचं एक्सपान्शन होतं. म्हणजे वॉटर एक्सपांड होणार आणि एक्सपांड झाल्यामुळे काय होणार आहे, ते पाईपवर प्रेशर एक्झर्ट करतं, किंवा आईस जरी फॉर्म झाला तरी आईस एक्सपांड होतो आणि ते पाईपवर प्रेशर एक्झर्ट करतं अँड वॉटर पाईप कॅन बर्स्ट. ओके. सो इन विंटर सीझन काय होऊ शकतं, इन विंटर वॉटर पाईप्स कॅन बर्स्ट ड्यू टू द अनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. आणि त्याचबरोबर इरोजन ऑफ द रॉक्स, इरोजन ऑफ रॉक्स जे आहे ते देखील कशामुळे होतं, अनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटरमुळे होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे एक रॉकमध्ये या पद्धतीने काय असेल, एक स्मॉल गॅप असेल आणि याच्यामध्ये थोडंसं वॉटर भरलेलं असेल. ठीक आहे. इरोजन ऑफ रॉक जे आहे ते विंटर सीझनमध्ये जास्त होऊ शकतं, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये इथं जर वॉटर असेल तर पुन्हा एकदा या वॉटरचं टेम्परेचर ज्यावेळी 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअस आणि तिथून जर मायनसमध्ये गेलं तर इथं काय होणार आहे, आईस फॉर्म होणार आणि हा आईस काय होतो, एक्सपांड होतो आणि एक्सपांड झाल्यामुळे काय होणार आहे, इट एक्झर्ट प्रेशर ऑन दॅट क्रिवायसेस अँड देअरफॉर काय होणार आहे, देर इज इरोजन ऑफ द रॉक. म्हणजे रॉकमध्ये जर छोट्या एकदम फटी असतील त्याच्यामध्ये वॉटर जाऊन बसला आणि तिथं जर आईस फॉर्मेशन व्हायला लागलं तर तो रॉक काय होणार आहे, पूर्णपणे फुटणार आहे. त्याला काय मोठी फट तिथं असायला पाहिजे असं काही नाही. अगदी छोट्या जरी फटी असली त्याच्यामध्ये वॉटर जाऊन बसलं आणि अनॉमलस बिहेवियर झालं तर काय होऊ शकतं, त्या रॉकचे तुकडे होऊ शकतात. ओके. सो अनॉमलस बिहेवियर इज इम्पॉर्टंट फॉर ॲक्वेटिक लाईफ, परंतु त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, विंटर सीझनमध्ये वॉटर पाईप जे आहे ते बर्स्ट होऊ शकतात आणि त्याचबरोबर रॉकचं इरोजन होतं. ओके. सो दिस हॅपन्स ड्यू टू द अनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. ओके. Now let's solve some problems, numerical problems related to the expansion of the liquids. Okay. So question is like this. So this is the question. A flask contains 1000 cc of liquid at 10 degrees Celsius. When it is heated to 110 degrees Celsius, increase in volume of liquid appears to be, हा important word महत्वाचा आहे, लक्षात घ्या. Appears to be 2 cc. Find the coefficient of real expansion of the liquid. बरोबर ना. कोएफिशियंट ऑफ रिअल एक्सपान्शन काढायला काय करावं लागतं रे, म्हणून ते फॉर्म्युले इम्पॉर्टंट बघा. गॅमा रिअल इज इक्वल टू गॅमा अपॅरेंट प्लस गॅमा ऑफ द कंटेनर. व्हेरी सिम्पल फॉर्म्युला. बघा सोल्युशन कसं करावं लागेल, अगोदर फॉर्म्युला आठवायला पाहिजे. गॅमा रिअल त्याने काढायला सांगितलं आहे. सो गॅमा रिअल इज इक्वल टू काय असतं, अपॅरेंट गॅमा प्लस गॅमा ऑफ द सॉलिड किंवा त्या कंटेनर किंवा फ्लास्कचा गॅमा. आता फ्लास्कचा गॅमा त्याने दिलाय का, ओके, त्याने अल्फा दिलाय. अल्फा दिलेला असेल तर गॅमा कसं काढायचं माहिती आहे ना, 3 टाइम्स करायचं असतं. आता गिवन इन्फॉर्मेशन वरून गॅमा अपॅरेंट काढू शकतो आपण, गिवन इन्फॉर्मेशन वरून. कारण अपियर्स टू बी, ओके, इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड अपियर्स टू बी म्हणजे
डेल्टा व्ही त्यांनी ऍपेरंट दिलाय. डेल्टा व्ही ऍपेरंट किती दिलाय? 2cc. ओरिजिनल व्हॉल्यूम किती दिलेला आहे? 1000 cc. आणि राईज इन टेम्परेचर किती दिलंय? 10 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय होणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस इज द राईज इन टेम्परेचर. आता गॅमा आपण कसं काढतो रे? डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही डेल्टा टी. जसा डेल्टा व्ही बाय व्हीचा फॉर्म्युला काय असतो? गॅमा डेल्टा टी असतो ना. सो गॅमा काढायचा आहे. मग इथं डेल्टा व्ही ऍपेरंट घेतलं तर गॅमा काय मिळणार? आपल्याला ऍपेरंटच मिळणार ना, बरोबर. सो गॅमा ऍपेरंट येईल डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. ऍपेरंट चेंज इन व्हॉल्यूम किती आहे? 2cc आहे. ओरिजिनल व्हॉल्यूम किती आहे? 1000 cc आहे. cc म्हणजे सेंटीमीटर क्यूब. आणि वर cc खाली cc असल्यामुळे ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. कन्व्हर्जन करायची काही गरज नाही. आणि डेल्टा टी किती आहे? 100 आहे. त्याच्यामुळे 2 × 10⁻⁵ किती येणार आहे? -5 पर केल्विन किंवा पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता गॅमा रियल आपण कसं काढणार? तर गॅमा ऍपेरंट प्लस गॅमा ऑफ द सॉलिड म्हणजे 3 टाइम्स अल्फा ऑफ द सॉलिड. ओके. गॅमा ऍपेरंट आलाय 2 × 10⁻⁵ प्लस 3 टाइम्स अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 11 आहे ना. 11 × 10⁻⁶ इंटू 3 केलं तर काय होणार? 33 × 10⁻⁻6 होणार. आता दोन्हीच्या पॉवर एक तर 10⁻⁻5 करूया, नाहीतर 10⁻⁻6 करूया. सो 10⁻⁻5 करूया. म्हणजे 2 10⁻⁻5 10⁻⁻5 कॉमन काढलं तर काय होणार? इथं 2 राहणार आणि प्लस इथं किती राहणार? 33 × 10⁻⁶ म्हणजे 3.3 × 10⁻⁻5. म्हणजे गॅमा रियल होणार आहे 5.3 × 10⁻⁻5 पर केल्विन. व्हेरी सिंपल एक्झाम्पल. खूप इझी एक्झाम्पल आहे. जरा प्रॅक्टिस करा. ओके. जास्तीत जास्त एवढ्याच डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन एक्सपान्शन ऑफ लिक्विड मध्ये येऊ शकतात. लक्षात येते का बघा? ओके. याच्यामध्ये या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट आहे का? व्हेरी इझी एक्झाम्पल. सो 5.3 × 10⁻⁻5 पर केल्विन हे याचं काय येणार आहे? आन्सर येणार आहे. - 14.18 मध्ये काय दिलंय बघा? कोइफिशियंट ऑफ अपॅरंट एक्सपान्शन ऑफ ए लिक्विड म्हणजे गॅमा अपॅरंट दिलाय. गॅमा अपॅरंट coefficient of apparent expansion of liquid when determining using two different vessel A and B are gamma 1 and gamma 2. ओके. म्हणजे वेसेल ए असताना गॅमा अपॅरंट किती आहे? वेसेल ए असताना गॅमा 1 आहे आणि वेसेल बी असताना कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन किती आहे? गॅमा 2. कारण गॅमा अपॅरंट कशावर डिपेंड असतो? त्या कंटेनरवर डिपेंड असतो. गॅमा अपॅरंटचा फॉर्म्युला माहिती आहे ना? गॅमा अपॅरंट इज इक्वल टू गॅमा रियल मायनस 3 टाइम्स अल्फा ऑफ दॅट कंटेनर ऑर द सॉलिड. हा फॉर्म्युला माहिती आहे ना? गॅमा अपॅरंट इज इक्वल टू गॅमा रियल मायनस गॅमा ऑफ द सॉलिड म्हणजे 3 अल्फा ऑफ द सॉलिड. ठीक आहे. म्हणजे लिक्विडचा रियल गॅमा जो आहे तो कधी चेंज होणार नाही. म्हणजे रियल गॅमा हा फक्त कशावर डिपेंड असतो हे देखील लक्षात ठेवा. MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. रियल गॅमा हे फक्त टाईप ऑफ लिक्विडवर डिपेंड असतं. ओके. लिक्विड कुठला आहे, कंटेनर कुठला आहे त्याच्यावर डिपेंड नसतं रियल गॅमा. आणि अपॅरंट गॅमा मात्र ओके कंटेनरचं एक्सपान्शन किती होणार त्याच्यावर डिपेंड असणार ना. त्याच्यावरून आपल्याला किती लिक्विड राईज होणार का फॉल होणार हे ऑब्झर्व होणार आहे. त्याच्यामुळे अपॅरंट गॅमा ते लिक्विड कुठला आहे आणि कंटेनर काय आहे म्हणजे लिक्विडचं मटेरियल काय आणि कंटेनरचं मटेरियल काय या दोन्हीवर डिपेंड असणार. पुन्हा एकदा सांगतोय, रियल गॅमा फक्त लिक्विडच्या मटेरियलवर डिपेंड असतो, तर अपॅरंट गॅमा हा कंटेनरचं मटेरियल आणि लिक्विडचं मटेरियल दोन्हीवर डिपेंडंट असतो. लक्षात येत आहे? सो ए या कंटेनरमध्ये ठेवल्यानंतर अपॅरंट गॅमा गॅमा 1 येतो आणि बी या कंटेनरमध्ये ते लिक्विड हीटअप केल्यानंतर गॅमा अपॅरंट किती येतो? गॅमा 2 येतो. इफ कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ वेसेल ए इज अल्फा. ओके. अल्फा ऑफ ए दिलाय दॅट इज इक्वल टू अल्फा.
तर अल्फा ऑफ बी फाइंड आउट करायला सांगितलंय, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ वेसल बी. ठीक आहे. आता याच्यावरून दोन इक्वेशन लिहूया ना आपण. हा जो फर्स्ट फॉर्म्युला आहे दोन कंडिशन नुसार, तर गॅमा 1 इज इक्वल टू काय होणार आहे, गॅमा रियल मायनस 3 टाइम्स अल्फा ए होणार. ओके, 3 टाइम्स अल्फा ए म्हणजे फक्त जस्ट अल्फा लिहू शकतो आपण इथं, जस्ट अल्फा. ओके, सो दिस इज फॉर वेसल ए, फॉर वेसल ए. म्हणजे ते लिक्विड ज्यावेळी वेसल ए मध्ये असणार आहे त्यावेळी गॅमा 1 इज इक्वल टू काय आणणार आपण, गॅमा रियल मायनस 3 अल्फा ऑफ ए. अल्फा ऑफ ए किती आहे, अल्फाच आहे. आणि ज्यावेळी वेसल बी मध्ये त्या लिक्विडला आपण हीट करणार आहे त्यावेळेचा फॉर्म्युला काय येणार आहे, गॅमा 2 इज इक्वल टू गॅमा रियल. गॅमा रियल काही चेंज होत नाही, म्हणजे कंटेनर चेंज केला तर कुठला गॅमा चेंज होत नाही, रियल गॅमा चेंज होत नाही, हे लक्षात ठेवा. कारण रियल गॅमा फक्त लिक्विडवरच डिपेंड असतो. रियल गॅमा कधी चेंज होणार, जर लिक्विड चेंज केलं तरच, अदरवाइज रियल गॅमा चेंज होत नाही. डिवायडेड बाय 3 टाइम्स अल्फा ऑफ बी फाइंड आउट करायचं आहे. आता या दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तर काय होणार बघा, गॅमा रियल कॅन्सल होईल आणि गॅमा 1 मायनस गॅमा 2 इज इक्वल टू 3 टाइम्स अल्फा पी मायनस अल्फा होणार. बरोबर आहे ना. फर्स्ट इक्वेशन मायनस सेकंड इक्वेशन केलं, गॅमा 1 मायनस गॅमा 2 केलं, म्हणजे मायनस 3 गॅमा रियल कॅन्सल होणार, मायनस 3 अल्फा मायनस मायनस प्लस 3 अल्फा बीटा होणार आहे. मायनस 3 अल्फा मायनस मायनस प्लस 3 अल्फा बीटा होणार आहे. ओके, मग प्लसची टर्म अगोदर फक्त लिहिलेली आहे. आता इकडे 3 ने डिवाइड करूया, त्याच्यामुळे काय होणार आहे, अल्फा बी मायनस अल्फा इज इक्वल टू काय होणार आहे, गॅमा 1 मायनस गॅमा 2 डिवायडेड बाय 3 होणार. अँड देअरफॉर कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ वेसल बी येणार आहे. ओके, दॅट इज गॅमा 1 मायनस गॅमा 2 डिवायडेड बाय 3 प्लस अल्फा. So that is the answer. Okay, that is the answer. Okay, next 14.19. 14.19 is the next question. In this question, a glass vessel of volume phi naught is completely filled with liquid. There is a glass vessel. It is completely filled with liquid. म्हणजे टॉप एंड पर्यंत काय केलेलं आहे, पूर्णपणे काटोकाट ते भरलेलं आहे. And its volume is phi naught, म्हणजे ओरिजिनल व्हॉल्यूम दिले phi naught. And its temperature rises by delta T. Okay, temperature rise पण दिलंय. Temperature rise is equal to delta T. What volume of liquid will overflow? Volume of liquid overflow किती होणार आहे? म्हणजे जेवढं लिक्विडचं एक्सपान्शन होणार आहे तेवढं लिक्विड काय होणार, या कंटेनर मधून बाहेर पडणार आहे. किती ओव्हरफ्लो होईल असं विचारलंय. व्हॉल्यूम ऑफ लिक्विड ओव्हरफ्लो म्हणजे लिक्विडचं एक्सपान्शन जर जास्त झालं याच्यामध्ये ऍज कम्पेअर टू द कंटेनर, तरच काय होणार, लिक्विडचा ओव्हरफ्लो होणार, अदरवाइज ओव्हरफ्लो होणार नाहीये, लक्षात घ्या. तर जेवढं याचं अपॅरंट एक्सपान्शन होणार, बरोबर आहे ना, कारण रिअल एक्सपान्शन होणार लिक्विडचं काहीतरी, त्याच्यामधून कंटेनरचं जे एक्सपान्शन आहे ते मायनस करावं लागेल, आणि जेवढं जास्त राहिलेलं जे लिक्विड आहे तेवढंच बाहेर पडणार आहे. म्हणजे बाहेर पडलेलं लिक्विड म्हणजे काय असणार आहे, अपॅरंट एक्सपान्शन असणार आहे, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये दिलंय कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ ग्लास इज अल्फा जी दिलाय, आणि कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ लिक्विड दिलाय गॅमा 1, म्हणजे याचा रिअल कोएफिशियंट दिलाय गॅमा 1. मग आता आपल्याला माहित आहे की किती ओव्हरफ्लो होणार आहे, ओव्हरफ्लो लिक्विड, व्हॉल्यूम ऑफ ओव्हरफ्लो लिक्विड इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज गॅमा अपॅरंट इंटू फी इंटू डेल्टा टी. चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती आहे ना, फी गॅमा डेल्टा टी किंवा गॅमा फी डेल्टा टी. ओव्हरफ्लो लिक्विड म्हणजे ऑब्झर्ड एक्सपान्शन असतं किंवा अपॅरंट एक्सपान्शन असतं, बरोबर आहे ना, रिअल एक्सपान्शन नसतं. आणि गॅमा अपॅरंट म्हणजे काय असतं, गॅमा रियल मायनस गॅमा ऑफ दॅट सॉलिड इंटू फी इंटू डेल्टा टी.
तर गॅमा रियल किती दिलाय, गॅमा 1 दिलाय, मायनस गॅमा ऑफ सॉलिड काय येणार आहे 3 टाइम्स अल्फा जी येणार इंटू ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू डेल्टा टी. सो दिस इज द आन्सर. ओके, सो डेल्टा व्ही ओव्हरफ्लो, किती लिक्विड ओव्हरफ्लो होणार आहे त्याचा हा फॉर्म्युला येणार आहे. ठीक आहे, गॅमा 1 मायनस 3 अल्फा जी. ओके, ओरिजिनल व्हॉल्यूम आहे व्ही नॉट इंटू डेल्टा टी. व्हेरी सिंपल क्वेश्चन. सो किती लिक्विड ओव्हरफ्लो होणार याचा हा फॉर्म्युला येतो. म्हणजे किती लिक्विड ओव्हरफ्लो होणार याचं कसं काढायचं, नेहमी पुन्हा एकदा सांगतोय, ॲपरंट इन्क्रीज इन व्हॉल्यूम म्हणजेच काय असणार आहे, ओव्हरफ्लो लिक्विडची क्वांटिटी असणार आहे. ॲपरंट इन्क्रीज इन व्हॉल्यूम काढायचं असेल तर काय होणार आहे, गॅमा ॲपरंट इंटू ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू डेल्टा टी. गॅमा व्ही डेल्टा टी आपला ओरिजिनल फॉर्म्युला वापरायचा आहे, फक्त गॅमा ॲपरंटच्या ठिकाणी तुम्हाला रिप्लेसमेंट करावी लागणार आहे. ओके, गॅमा ॲपरंटच्या ठिकाणी फक्त तुम्हाला रिप्लेसमेंट करावी लागणार. गॅमा ॲपरंट इज इक्वल टू गॅमा रियल मायनस गॅमा सॉलिड. एवढंच व्यवस्थित तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार. Next is 14.20. What is given in this problem? Assume that early morning when the temperature is 10 degrees Celsius. Early morningचं temperature आहे 10 degree Celsius. A driver of automobile get his gasoline tank, म्हणजे petrol tank, which is made up of steel, filled with 75 liter of gasoline, which is also at 10 degree Celsius. Okay, म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग 10 डिग्री सेल्सिअस ज्यावेळी टेम्परेचर असतं त्यावेळी कारचा जो ड्रायव्हर आहे तो काय करतो, 75 लिटर ऑफ पेट्रोल जे आहे ते कम्प्लिटली भरतो. म्हणजे टँक कॅपॅसिटी किती आहे, 75 लिटर आहे, आणि त्याच्यामध्ये गॅसोलिन म्हणजे पेट्रोल किती भरलेला आहे, 75 लिटर्स भरलेला आहे, म्हणजे कम्प्लिटली फिल केलेला आहे. कम्प्लिटली फिल असं दिलंय क्वेश्चन मध्ये. आणि ते गॅसोलिन देखील किती आहे, 10 डिग्री सेल्सिअसला आहे. म्हणजे टँकची कॅपॅसिटी 75 आणि भरलेलं गॅसोलिन 75 म्हणजे पूर्णपणे भरलेलं आहे. ड्युरिंग द डे टेम्परेचर रायझेस टू 30 डिग्री सेल्सिअस. डे टाइम मध्ये टेम्परेचर जे आहे ते 30 डिग्री सेल्सिअस झालं तर ऑटोमॅटिकली काय होणार आता आहे, या लिक्विडचं एक्सपान्शन होणार आणि ते लिक्विड काय होणार आहे, ओव्हरफ्लो होणार आहे. हाऊ मच गॅसोलिन विल ओव्हरफ्लो, हाऊ मच गॅसोलिन विल ओव्हरफ्लो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, हिअर अल्फा ऑफ द स्टील इज गिवन. अल्फा ऑफ स्टील इज गिवन ॲज 1.2 into 10 raised to -5 per degree Celsius. म्हणजेच गॅमा ऑफ द स्टील किती येणार, स्टील टँक आहे. ओके, कम्प्लिटली फिल्ड टँक, स्टील टँक. ओके, म्हणजे कंटेनरचं जे गॅमा, कंटेनरचा अल्फा आहे 1.2 into 10 raised to -5. मग कंटेनरचा गॅमा किती येणार आहे, 3 टाइम्स करावा लागेल, 3.6 into 10 raised to -5 per degree Celsius. आणि गॅमा ऑफ द गॅसोलिन ऑर द पेट्रोल इज गिवन. पेट्रोलचा थर्मल कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन दिलेला आहे, दॅट इज 9.5 into 10 raised to -4. 9.5 into 10 raised to -4 per डिग्री सेल्सिअस. आता ओव्हरफ्लो व्हॉल्यूम किती होणार, ओव्हरफ्लो म्हणजे ऑब्झर्व्ड इन्क्रीज ना, किंवा ॲपरंट एक्सपान्शन. ओव्हरफ्लो इज इक्वल टू काय असतं, ॲपरंट एक्सपान्शन असतं, रिअल एक्सपान्शन नसतं. ॲपरंट एक्सपान्शन म्हणजे ऑब्झर्व्ड एक्सपान्शन. सो ओव्हरफ्लो इज इक्वल टू ॲपरंट एक्सपान्शन म्हणजे काय, गॅमा ॲपरंट इंटू ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू राईज इन टेम्परेचर. आणि गॅमा ॲपरंट परत कसं काढतो आपण, गॅमा रियल मायनस गॅमा ऑफ द सॉलिड, बरोबर आहे ना. ॲपरंट म्हणजे काय असतं, रियल मायनस गॅमा सॉलिड असणार आहे, इंटू फी इंटू डेल्टा टी. इथं फक्त व्हॅल्यूज प्लेस करायचे आहेत आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे.
Okay, so overflow quantity is equal to gamma real किती आहे बघा. Gamma real of the petrol, that liquid, is 9.5 into 10 raised to minus 4. 9.5 into 10 raised to minus 4 minus gamma of the solid किती आहे 3.6 into 10 raised to minus 5. Okay. Into original volume किती आहे 75 लिटर. ऍज इट इज 75 ठेवतो मी, म्हणजे लिटर मध्येच आपल्याला कळेल. 75 लिटर आणि राईज इन टेम्परेचर किती आहे 20 आहे. म्हणजे आता किती होणार बघा हे 10 रेस टू मायनस 4 पॉवर जर करायची झाली किंवा दोन्हीची 10 रेस टू मायनस 5 करायची झाली तर इथं काय होणार 95 मायनस 3.6 इंटू 10 रेस टू मायनस 5 इंटू 75 इंटू 20. ओके, सो दिस इज कमिंग टू बी 1.37 लिटर. आन्सर काय येणार आहे 1.37 लिटर हे त्याचा आन्सर येणार. तर अशा प्रकारे आपल्याला आपलं जे आहे दॅट इज व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ लिक्विड हा जो पार्ट आहे तो झालेला आहे. व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ लिक्विड. आता आपण बघूया व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ द गॅसेस. व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ गॅसेस म्हणजे व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ सॉलिड झालेला आहे, व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ लिक्विड झालेला आहे, व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ गॅसेस. आता व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ गॅसेस मध्ये जास्त काय पार्ट नाहीये. तुम्हाला एवढंच फक्त लक्षात ठेवा, दोन फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. दॅट इज फी इज इक्वल टू फी नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल्टा टी. ओके, सो दिस इज द फायनल व्हॉल्यूम व्हेन देर इज अ राइज इन टेम्परेचर. जसा लिक्विड सॉलिड्स आहे, लिक्विड्स आहे, तसाच गॅसेसचा फॉर्म्युला आहे. तर इथं आणखी एक फॉर्म्युला येतो रिलेटेड टू दिस फॉर्म्युला इज रिलेटेड टू द फायनल व्हॉल्यूम. तसंच फॉर्म्युला फायनल प्रेशरशी रिलेटेड आहे. म्हणजे व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ गॅसेस मध्ये हे फक्त काय आहेत दोनच फॉर्म्युले आहेत. फायनल व्हॉल्यूम, फायनल प्रेशर. फायनल प्रेशर येतं P इज इक्वल टू P नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल्टा टी. ओके, P इज इक्वल टू P नॉट प्लस 1 प्लस गॅमा पी डेल्टा टी. ओके, तर हा असणार आहे कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन अँड दिस इज द कोएफिशियंट ऑफ प्रेशर एक्सपान्शन, गॅमा व्ही आणि गॅमा पी. या पद्धतीने हे फॉर्म्युले आहेत. तर या पद्धतीनं म्हणजे गॅसेसचं टेम्परेचर वाढलं तर काय होतं व्हॉल्यूम पण वाढतं आणि प्रेशर पण वाढतं. सॉलिड किंवा लिक्विडला काय होतं टेम्परेचर वाढलं की फक्त व्हॉल्यूम वाढतं, प्रेशर चेंज जनरली होत नाही. परंतु गॅसेसच्या बाबतीत मात्र काय होतं टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम पण वाढतं आणि प्रेशर पण वाढतं. आणि त्याच्यामुळे फायनल व्हॉल्यूम आणि फायनल प्रेशर जर काढायचं असेल तर सिमिलर फॉर्म्युला येणार. फी इज इक्वल टू फी नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल्टा टी आणि पी इज इक्वल टू पी नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा पी डेल्टा टी. ओके, आणि नेहमीप्रमाणे फायनल डेन्सिटीचा फॉर्म्युला तर आपल्याला माहितीच आहे. फायनल डेन्सिटी दॅट इज rho at T degree Celsius is equal to rho at 0 degree Celsius divided by 1 plus gamma delta T. Where gamma is the coefficient of volume expansion. This is the final density of the gas. कारण व्हॉल्यूम वाढलं तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे डेन्सिटी कमी होणार आहे. सो व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ द गॅसेस रिलेटेड एवढे 3 फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. याच्यावर जनरली जास्त क्वेश्चन नसतात. मोस्टली थर्मल एक्सपान्शन मध्ये सॉलिड आणि लिक्विडचा स्टडी आहे. ओके, तर या पद्धतीनं या चॅप्टर मधले सगळ्या कन्सेप्ट जे आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत. ओके, आता चेक पॉइंट 14.2 जरा आपण सॉल्व्ह करूया. चेक पॉइंट 14.2. ओके, सो दीज आर द क्वेश्चन्स. या क्वेश्चनचे आन्सर सांगायचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 1, a solid ball of metal has a spherical cavity inside it. If it is heated, the volume of cavity will.
आन्सर काय येणार? जसं संपूर्ण स्पिअरचं एक्सपान्शन होतं तसं आतल्या कॅव्हिटीचं देखील काय होणार आहे? एक्सपान्शनच होणार आहे. ओके, त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 1 जो येणार आहे, ओके, सो क्वेश्चन नंबर 1चा आन्सर काय येणार आहे? दॅट इज increases. Answer A. Ratio among linear expansion alpha, aerial expansion beta and volume expansion gamma तिघांच्या मध्ये alpha as to beta as to gamma याचा काय येणार रेशो? 1:2:3 बरोबर आहे ना? आन्सर ए. थर्डचा आन्सर बायमेटेलिक स्ट्रीप इज युज्ड फॉर. बायमेटेलिक स्ट्रीप कशासाठी यूज करतो? मेटल थर्मोस्टॅट, ओपनिंग क्लोजिंग इलेक्ट्रिक सर्किट, थर्मोस्टॅट, ऑल ऑफ दी अबव. आन्सर येणार आहे ऑल ऑफ दी अबव. ओके, मेटल थर्मोमीटर म्हणून वापरू शकतो आपण, थर्मोमीटर म्हणून वापरू शकतो, थर्मोस्टॅट म्हणून वापरू शकतो आणि ओपन क्लोज सर्किट म्हणून देखील वापरू शकतो. ऑल ऑफ दिस. सो याचा आन्सर येणार आहे डी. आफ्टर दॅट नंबर 4. The temperature of a physical pendulum whose time period t is raised by theta, the change in time period is. चेंज इन टाइम पिरियड आपण डेरिव्हेशन केलं होतं, आठवतंय ना? हाफ अल्फा टी डेल्टा थीटा. सो आन्सर ए येणार याचं. ओके, त्याच्यानंतर नंबर 5. On heating liquid having coefficient of volume expansion alpha in a container having coefficient of linear expansion alpha by 2, then level of liquid in the container would. हे आपण स्टडी केलं आताच, बरोबर आहे ना? म्हणजे लिक्विडचा कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन किती आहे? अल्फा आहे. आणि कंटेनरचा लिनियर एक्सपान्शन अल्फा बाय 2 दिलाय, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम एक्सपान्शन काय होणार आहे? 3 अल्फा बाय 2. म्हणजे लिक्विडच्या कोएफिशियंट पेक्षा कंटेनरचा कोएफिशियंट जास्त होतोय आणि कंटेनरचा कोएफिशियंट जास्त झाला की लिक्विड लेवल फॉल होते. After that, number 6. ABCD is a thin iron sheet. A hole of radius R is made in it in the middle. If we heat up the steel, what will happen to the hole? मेटल प्लेट मध्ये छोटस होल आहे आणि हीटअप केल्यानंतर शीटची साईज तर वाढणारच आहे, त्या होलची साईज काय होणार? रेडियस इन्क्रीजेस. आन्सर ए. त्याला काय म्हणतो आपण? फोटोग्राफिक इफेक्ट काहीतरी म्हणतो ना, फोटोग्राफिक एनलार्जमेंट असं म्हणतो. सगळ्याची साईज वाढते. 7. Beaker is completely filled with water at 4 degrees Celsius. It will overflow if. 7चा आन्सर सांगता येते का बघा? म्हणजे वॉटर जे आहे ते 4 डिग्री सेल्सिअसला आहे. ओके, आणि कंटेनरमध्ये काटोकाट भरलेला आहे. एका कंटेनरमध्ये 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर भरलेलं आहे. तर काय केल्यावर ते लिक्विड ओव्हरफ्लो होईल? लिक्विड ओव्हरफ्लो होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? त्याचं एक्सपान्शन व्हायला पाहिजे. मग 4 डिग्री सेल्सिअस पासून कुणीकडे गेल्यानंतर एक्सपान्शन होते? ओके, 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअसला गेल्यानंतर म्हणजे कूल केल्यावर एक्सपान्शन होते ना, कूल केल्यावर एक्सपान्शन होते, बरोबर? आणि 4 डिग्री सेल्सिअसच्या वर त्यावेळी देखील एक्सपान्शनच होते की. म्हणजे आन्सर काय येणार आहे? बोथ हिटेड अँड कूल्ड अबोव्ह ऑर बिलो 4 डिग्री सेल्सिअस रिस्पेक्टिव्हली. सो याचा आन्सर येणार आहे सी. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जरी गेलो तरी एक्सपान्शनच होणार आहे आणि 4 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलो तरी एक्सपान्शनच होणार आहे. ग्राफ असा आहे ना, व्हॉल्यूमचा ग्राफ बघा ना, व्हॉल्यूमचा ग्राफ बरोबर 4 डिग्री सेल्सिअसला मिनिमम व्हॉल्यूम आहे, 4 डिग्री सेल्सिअसला बरोबर मॅक्सिमम डेन्सिटी आहे. 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलो तरी एक्सपान्शन होणार, 4 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलो तरी एक्सपान्शनच होणार आहे. आणि त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे? बोथ हिटेड अँड कूल्ड अबोव्ह अँड बिलो 4 डिग्री सेल्सिअस रिस्पेक्टिव्हली. सो 7चा आन्सर सी. 8. A bar of iron is 10 centimeter at 20 degree Celsius. At 19 degree Celsius, it will be. आता लॉंगर होणार का शॉर्टर होणार एवढंच विचारलंय, म्हणजे डेल्टा व्ही काढायचा आहे. सो डेल्टा व्हीचा फॉर्म्युला काय असतो? डेल्टा
सॉरी डेल्टा व्ही नव्हे, डेल्टा एलचा फॉर्म्युला काय असतो, इन्क्रीज इन लेंथ काढायला सांगितलंय. डेल्टा एल इज इक्वल टू एल अल्फा डेल्टा टी, हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, आता पहिली गोष्ट म्हणजे टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअसचं 19 डिग्री सेल्सिअस केलंय, म्हणजे शॉर्टरच येणार आहे, म्हणजे बी येणार किंवा सी आन्सर येणार आहे. ओके, एल किती आहे 10 सेंटीमीटर, अल्फा किती आहे 11 इंटू 10⁻⁻6 आणि चेंज इन टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस फक्त झालंय, म्हणजे 11 इंटू 10 काय होणार -5 होणार आणि शॉर्टर होणार. सो आन्सर काय येणार आहे, सी आन्सर विल बी करेक्ट. नंबर 9, अ स्टील टेप गिव्स करेक्ट मेजरमेंट ॲट 20 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 20 डिग्री सेल्सिअसला करेक्ट मेजरमेंट दाखवतो. अ पीस ऑफ वूड being measured with the steel tape at 0 degree Celsius. The reading is 25 centimeter on the tape. Real length of the piece of the wood will be. म्हणजे मेजरमेंट केल्यानंतर 25 सेंटीमीटर आलं तर रिअल लेंथ काय असणार आहे, जरा विचार करा. म्हणजे 20 डिग्री सेल्सिअसला करेक्ट मेजरमेंट दाखवतोय, 0 डिग्री सेल्सिअसला स्टील टेपचं काय झालेलं असेल, कॉन्ट्रॅक्शन झालेलं असणार. स्टील टेपचं कॉन्ट्रॅक्शन झालं तर तो जे रिडिंग आहे ते किती दाखवणार, जास्त दाखवणार का कमी दाखवणार, लक्षात येते का बघा. पाहिजे तर मी तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दाखवतो. दिस इज अ पीस ऑफ वूड, ओके, अँड देन दिस इज द स्केल. This is scale. This is scale. आता हे बरोबर एंड टू एंड मॅच केलं आपण आणि इथं स्केल सध्या म्हणजे ही कधी 20 डिग्री सेल्सिअसची कंडिशन. 20 डिग्री सेल्सिअसला काय दाखवणार ते बरोबर फॉर एक्झाम्पल 10 सेंटीमीटर दाखवतंय. आता हीच स्केल घेतो मी, लक्षात घ्या 20 डिग्री सेल्सिअसला एक्झॅक्टली करेक्ट असणार आहे बरोबर, आणि 0 डिग्री सेल्सिअसला काय होणार त्याचं कॉन्ट्रॅक्शन झालेलं असणार, म्हणजे असे होणार स्केल. मग हे 10 सेंटीमीटर मार्क कुठं सरकणार रे, खाली सरकणार ना, म्हणजे ते काय दाखवणार आता कमी टेम्परेचरला जास्त रिडिंग दाखवतंय, जास्त ऍक्च्युअली असणार 10, ते दाखवणार किती म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला काय दाखवणार ऍक्च्युअल, जरी कारण जो ऑब्जेक्ट आपण मेजर करायला लागलोय त्याची लेंथ एवढीच आहे, ती नाही चेंज होणार आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यामुळे काय होणार 10 असणार आहे, परंतु स्केल किती दाखवणार 10 पेक्षा जास्त, म्हणजे फॉर एक्झाम्पल 14 दाखवणार. ओके, म्हणजे स्केलनं दाखवलेलं रिडिंग 0 डिग्री सेल्सिअसला जास्त असणार आहे, जास्त. मग त्याच्यापेक्षा कमी करायला पाहिजे ना रिअल रिडिंग. म्हणजे आता काय या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की 0 डिग्री सेल्सिअसला ते 25 सेंटीमीटर दाखवते, 25 सेंटीमीटर दाखवते, म्हणजे ऍक्च्युअल काय असणार आहे 25 पेक्षा काय असणार आहे कमी असणार आहे. कारण 0 डिग्री कमी टेम्परेचरला काय दाखवतं जास्त दाखवतं ना ते रिडिंग. स्केल बघा ना किती दाखवते, 14 दाखवा लागले, ऍक्च्युअल आहे 10 ते 14 दाखवा लागले, म्हणजे कमी टेम्परेचरला जास्त दाखवतं. ओके, कमी टेम्परेचरला काय करतं ते जास्त दाखवतं. लक्षात येतं का मी काय सांगतोय कन्सेप्ट. हा, तर हे तुम्हाला या पद्धतीनं थिंक करावं लागेल. तर कमी टेम्परेचरला जास्त रिडिंग दाखवतं ते, म्हणजे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे स्केलचं थर्मल एक्सपान्शन झालं तर हा पॉईंट पाहिजे तर नोट डाऊन करून व्यवस्थित लक्षात ठेवा. कमी टेम्परेचरला म्हणजे जे करेक्ट टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरला ते काय दाखवतं जास्त रिडिंग दाखवतं, जे ट्रू व्हॅल्यू कमी असणार आहे. ओके, आणि जास्त टेम्परेचरला काय दाखवतं कमी रिडिंग दाखवतं. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय येणार आहे लेस दॅन 25. सो आन्सर बी येणार ना याचं, 9 नंबरचा आन्सर काय येणार बी येणार. हे लक्षात येते का बघा, 9 नंबरचा आन्सर बी. म्हणजे फक्त इथं स्केलचं एक्सपान्शन होणार आहे, सॉलिडचं काहीही चेंज होत नाही असं आपण ऍझ्युम करतोय. सॉलिड आहे तेवढंच राहणार, स्केल एकतर हिटअप केल्यानंतर एक्सपांड होणार आहे किंवा कूल केल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. ओके, म्हणजे जे 20 डिग्री सेल्सिअसला करेक्ट रिडिंग दाखवणार 10 सेंटीमीटर म्हणजे 25 सेंटीमीटर असेल तर एक्झॅक्टली 25 दाखवणार, 25 मार्क होणार आहे. आणि स्केलचं कुलिंग झाल्यामुळं काय होणार आहे 25 मार्क थोडंसं पाठीमागं सरकणार आणि ते रिडिंग काय दाखवणार ते 25 पेक्षा थोडंसं जास्त दाखवणार, म्हणजे 25 असेल तर
जास्त दाखवतं, 25 पेक्षा जास्त. म्हणजे जे काय रिडिंग दाखवतंय त्याच्यापेक्षा काय असलं पाहिजे, कमी रिडिंग असलं पाहिजे. सो रिअल लेंथ ऑफ द पीस ऑफ वूड मस्ट बी लेस दॅन 25. जरासं एक कन्फ्युजिंग आहे, कसं लक्षात ठेवता येईल बघा. हा पार्ट जरा पुन्हा एकदा बघा. ऑब्जेक्टची साईज किती आहे, 10 आहे. त्याच्यामुळं 20 डिग्री सेल्सिअसला स्केल ओके असते, ठीक आहे. त्याच्यामुळे बरोबर ते 10 सेंटीमीटर्स दाखवणार, ठीक आहे. मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे मेजर्ड व्हॅल्यू इज इक्वल टू ट्रू व्हॅल्यू जर करेक्ट टेम्परेचर असेल तर. ओके, सो करेक्ट टेम्परेचरला काय होतं, मेजर्ड व्हॅल्यू इज इक्वल टू ट्रू व्हॅल्यू. करेक्ट. आता करेक्ट टेम्परेचरच्या खाली गेलो, करेक्ट टेम्परेचरच्या खाली गेलो तर स्केलचं कॉन्ट्रॅक्शन होणार आणि तो 10 सेंटीमीटर मार्क जो आहे तो पाठीमागे सरकणार. म्हणजे ट्रू व्हॅल्यू असणार आहे 10 आणि मेजर्ड व्हॅल्यू काय दाखवणार, थोडीशी जास्त दाखवणार आहे. म्हणजे लोअर टेम्परेचरला म्हणजे स्केलचं जर कुलिंग झालं तर काय होणार आहे, मेजर्ड व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन द ट्रू व्हॅल्यू येणार आहे. आणि हायर टेम्परेचरला, ओके, हायर टेम्परेचरला काय होणार आहे, मेजर्ड व्हॅल्यू इज लेस दॅन ट्रू व्हॅल्यू. ओके, म्हणजे ट्रू व्हॅल्यू जर विचारलं तर मेजर्ड व्हॅल्यू पेक्षा कमी येणार आहे ट्रू व्हॅल्यू लोअर टेम्परेचरला. म्हणजे जे काय, कारण स्केलच्या साईनात जी व्हॅल्यू आपण देणार आहे ती मेजर्ड व्हॅल्यूच असणार आहे. म्हणजे मेजर्ड व्हॅल्यू 25 असेल तर ट्रू व्हॅल्यू काय असणार, 25 पेक्षा कमी असायला पाहिजे. हे 25 असेल तर ट्रू व्हॅल्यू लेस दॅन 25 पाहिजे. आणि हायर टेम्परेचरला मेजर्ड व्हॅल्यू 25 असेल तर ट्रू व्हॅल्यू 25 पेक्षा जास्त असली पाहिजे. ओके, सो लोअर टेम्परेचरला असं लक्षात ठेवा, लोअर टेम्परेचरला ट्रू व्हॅल्यू लेस आणि हायर टेम्परेचरला ट्रू व्हॅल्यू मोर. हा शॉर्टकट नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं, लोअर टेम्परेचरला ट्रू व्हॅल्यू लेस असते मेजर्ड व्हॅल्यू पेक्षा आणि हायर टेम्परेचरला, हे विसरायचं नाही इथून पुढे आता, ट्रू व्हॅल्यू काय असते, मोर असते. म्हणजे दिलेली जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा, कारण दिलेली व्हॅल्यू ही मेजर्ड व्हॅल्यूच असणार ना त्या स्केलच्याच आहे ना. सो लोअर टेम्परेचरला ट्रू व्हॅल्यू लेस अँड हायर टेम्परेचरला ट्रू व्हॅल्यू मोर. हा शॉर्टकट व्यवस्थित लक्षात ठेवा. लोअर टेम्परेचरला ट्रू व्हॅल्यू लेस, हायर टेम्परेचरला ट्रू व्हॅल्यू मोर. मेजरमेंट हायर टेम्परेचरला केली आहे का लोअर टेम्परेचरला केली आहे त्याच्यावरून ठरवायचं. लोअर टेम्परेचरला ट्रू व्हॅल्यू लेस असली पाहिजे मेजर्ड व्हॅल्यू पेक्षा. म्हणजे मेजर्ड व्हॅल्यू 25 असेल तर ट्रू व्हॅल्यू लेस दॅन 25 असलं पाहिजे. ओके, सो रिमेंबर दिस ऑलवेज. लोअर टेम्परेचरला ट्रू व्हॅल्यू लेस म्हणजे 25 मेजर्ड व्हॅल्यू असेल तर ट्रू व्हॅल्यू लेस दॅन 25. सो आन्सर इज डी. नेक्स्ट, नंबर 10. हा 10 नंबर बघा. 2 rods of length L1, L2 made up of materials whose coefficient of linear expansion alpha and alpha 2 respectively. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. इफ डिफरन्स बिटवीन लेंथ इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर कितीही जरी राईज झालं तरी डिफरन्स ऑफ लेंथ तेवढंच राहायला पाहिजे. तर त्याच्यासाठी ऑप्शन काय असतो, L1 by L2 इज इक्वल टू काय येणार, L1 अल्फा 1 इज इक्वल टू L2 अल्फा 2 व्हावं लागतं ना. डिफरन्स ऑफ लेंथ तेवढंच राहायचं असेल तर L1 अल्फा 1 शुड बी इक्वल टू L2 अल्फा 2 व्हावं लागतं. म्हणजेच काय होणार आहे, L1 by L2 इज इक्वल टू अल्फा 2 by अल्फा 1. सो आन्सर बी येणार याचं. 11 नंबर. The radius of ring is R. Its coefficient of linear expansion is alpha. If temperature of ring increases by theta, then circumference will increase by. 11 नंबर. आता सर्कम्फरन्स एक प्रकारची लेंथ आहे ना. ओके, तर सर्कम्फरन्स विल इन्क्रीज बाय असं म्हटलंय, म्हणजे डेल्टा एल काढायचा आहे. सो डेल्टा एल इज इक्वल टू एल अल्फा डेल्टा टी असा फॉर्म्युला असतो. एल म्हणजेच काय येणार आहे, 2 पाय आर अल्फा डेल्टा टी, 2 पाय आर अल्फा डेल्टा टी. सो 11चा आन्सर काय येणार आहे, 2 पाय आर अल्फा डेल्टा थीटा. सो आन्सर बी येणार आहे 11चा. लक्षात येतंय, 11चा आन्सर बी येणार आहे. नेक्स्ट, नंबर 12.
two rods of length L and 2L having coefficient of linear expansion alpha and 2 alpha respectively are connected end to end. Average coefficient of linear expansion. Question number 12. If rod of length L 2L having coefficient of linear expansion alpha alpha 2. हे आपण कंपोजिट रॉडचं इक्विव्हॅलंट कोएफिशियंट काढायचं कसं आपण बघितलंय. याचा आहे अल्फा, याचा आहे 2 अल्फा. बरोबर आहे ना. याची लेंथ आहे L, याची लेंथ आहे 2L. तर इक्विव्हॅलंट अल्फा किती येणार ते कसं काढायचं असतं. तर इक्विव्हॅलंट अल्फा इज इक्वल डेल्टा व्ही इज इक्वल टू डेल्टा V1 प्लस डेल्टा V2 करायचं असतं. हे बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. डेल्टा व्ही इज इक्वल टू डेल्टा V1 प्लस डेल्टा V2. डेल्टा व्हीचा फॉर्म्युला माहितीच असतो. ओके. डेल्टा व्हीचा फॉर्म्युला काय असतो. डेल्टा व्ही नाही सॉरी डेल्टा व्ही काय लागले डेल्टा एल सॉरी डेल्टा एल. सो डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 होणार. इक्विव्हॅलंट काढायचा हा फॉर्म्युला आहे. लक्षात घ्या. डेल्टा एल म्हणजे काय येणार आहे एल अल्फा. जनरल फॉर्म्युला बघा डेल्टा एलचा एल अल्फा डेल्टा टी. आता ही काय येणार टोटल राईज. टोटल राईज म्हणजे टोटल लेंथ घ्यावा लागेल. टोटल लेंथ किती येणार 3L इंटू अल्फा इक्विव्हॅलंट इंटू डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा L1 म्हणजे फर्स्ट रॉडचं फक्त. त्याचं काय आहे लेंथ आहे L, अल्फा ॲज इट इज आहे आणि डेल्टा टी प्लस काय होणार आहे दुसऱ्या रॉडची लेंथ आहे 2L, अल्फा आहे 2 अल्फा आणि डेल्टा टी. सो डेल्टा टी डेल्टा टी डेल्टा टी सगळं कॅन्सल होत आहे आणि L देखील कॅन्सल होत आहे. 3 इंटू अल्फा इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय होणार आहे L आणि डेल्टा टी काढून टाकायचं आहे. अल्फा प्लस काय होणार सांगा 4 अल्फा होणार. ओके दॅट इज इक्वल टू 5 अल्फा अँड देअरफॉर अल्फा इक्विव्हॅलंट किती होणार आहे 5 अल्फा बाय 3. हा प्रॉब्लेम देखील खूप इझी असतो. अल्फा इक्विव्हॅलंट कसा काढायचा. नंबर ऑफ 2 रॉड असू दे नाहीतर अनेक रॉड असू दे. काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 आणि डेल्टा एल हे इक्विव्हॅलंटशी रिलेटेड आहे. आणि डेल्टा एल काढत असताना मात्र काय करायचं इथं टोटल लेंथ घ्यायला विसरायचं नाही. सो याचा आन्सर येणार आहे सी आन्सर येणार. नेक्स्ट 30 नंबर. A metal rod of silver at 0 degree Celsius is heated to 100 degree Celsius. Its length is increased by 0.19 centimeter. Coefficient of volume expansion. इन्फॉर्मेशन दिली आहे कशाची लेंथची दिली आहे. डेल्टा एल दिलाय. मग डेल्टा एल वरून काय मिळणार तुम्हाला लक्षात येते का बघा अल्फा मिळणार आणि अल्फा मिळाला की मग त्याच्यावरून गॅमा काढू शकतोय. ओके इथंच मी कॅल्क्युलेशन करतो. अल्फाचा फॉर्म्युला काय असतो रे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ इंटू राईज इन टेम्परेचर. सो चेंज इन लेंथ किती झालंय बघा 0.19 सेंटीमीटर झालेला आहे. 0.19 सेंटीमीटर झालंय. ओरिजिनल लेंथ किती आहे मीटर रॉड असं दिलंय. मीटर रॉड म्हणजे ओरिजिनल 100 घेणार. ओरिजिनल 100 इंटू राईज इन टेम्परेचर किती झालेला आहे. राईज इन टेम्परेचर इज 0 डिग्री सेल्सिअसचा 100 डिग्री सेल्सिअस 100 आहे म्हणजे 0.19 इंटू 10 किती होणार आहे -4 होणार. आणि हा झाला अल्फा. मग गॅमा काढण्यासाठी काय करावं लागेल याचं ट्रिपल करावं लागेल. त्याने गॅमा विचारलंय. सो आन्सर काय येणार आहे ए येणार. आन्सर ए. 0.19 इंटू 3 म्हणजे 0.57. 0.57 इंटू 10⁻⁴ म्हणजे 5.7 इंटू 10⁻⁵. लक्षात येते ना. नेक्स्ट नंबर 14. A uniform metal rod is used as a bar pendulum. ओके हा जो क्वेश्चन आहे तो आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करूया. पण त्याच्या अगोदर मला सांगा. ओके सो दिस विल बी ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स.